नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 17 त्यातील समास चौथा, ज्याचे की शीर्षक आहे अनुमान निरसन, याचे वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 17 समास चौथा, अनुमान निरसन. आपल्या देशात अध्यात्म फार स्वस्त मिळते, म्हणूनच त्यांच्यात फार भेसळ आढळते. कोणत्याही अध्यात्माच्या ग्रंथात तत्वज्ञान असणारच, आणि तत्वज्ञान समजण्यास व समजून सांगण्यास बुद्धीची उत्तम तयारी लागते. पण ही गोष्ट माणूस सोयीने विसरतो. मग असा अनाधिकारी मनुष्य अध्यात्म ग्रंथ सांगू लागला म्हणजे अनेक चुका करतो, अनेक घोटाळे निर्माण करतो. ते त्याने करू नयेत असे श्री समर्थ या समासात बजावून सांगत आहेत. लोकांना सांगत असताना आपल्या सांगण्यात व विषय मांडण्यात घोटाळा असू नये. जो शब्द वापरायचा त्याचे स्वरूप बरोबर समजून घ्यावे, उगीच पाल्हा लावू नये. प्रथम सांगणाऱ्याला जे तो सांगतो त्याची प्रचिती हवी, नाहीतर सांगणारा सर्व ब्रह्मवाद मांडतो आणि त्याचा अनुभव काही नाही, अशी अवस्था असते. सांगणारा केव्हाही बुद्धीच्या भूमिकेवरूनच सांगत असतो, म्हणून त्याने मौन गर्भ ब्रह्म अनुमानाच्या कक्षेत आणून सोडावे. ऐकणाऱ्याने सुद्धा सर्वांचे ऐकू नये, स्वतः अनुभव घेऊन सांगणाऱ्याचेच ऐकावे. अशा प्रचितीच्या माणसाचे बोलणे ऐकले की आत्मसाक्षात्काराची खूण मनात लगेच बांधते. प्रचितीचा सांगणारा आढळणे सोपे नाही. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. समास चौथा, अनुमान निरसन. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्म सांगणारा मनुष्य स्वच्छ बुद्धीचा असावा. त्याच्या विचारात घोटाळा असू नये. त्याने परस्पर विरोधी बोलू नये. जे शब्द वापरायचे त्याच्या मागची संकल्पना स्पष्ट माहीत असावी. स्वतःची प्रचिती आणि बुद्धीची तयारी या दोन्ही गोष्टी साध्य करूनच मग लोकांना अध्यात्म सांगण्यास बाहेर पडावे. बहुत जनासी उपाये वक्तयास पुसता त्रासो नये. बोलता बोलता अन्वये सांडू नये. लोकांमध्ये अध्यात्माचा प्रसार केल्याने पुष्कळ लोकांना फायदा होतो. लोक पुष्कळ प्रश्न विचारतात, त्या कारणाने वक्त्याने चिडून जाऊ नये. लोकांना उत्तर देत असता मागचा पुढचा संबंध तुटणार नाही अशा रीतीने बोलावे. श्रोत्याने आशंका घेतली ते तत्काळ पाहिजे फेडिली. स्वगोष्टीने स्वगोष्टी पेंचली ऐसे न व्हावे. एखाद्या श्रोत्याने शंका विचारली तर तिचे ताबडतोब निरसन करावे. आपल्या बोलण्याने आपल्या बोलण्यासच विरोध होईल असे होऊ देऊ नये. पुढे धरिता मागे पेचला, मागे धरिता पुढे उडाला. ऐसा सापडतची गेला ठाई ठाई. समजा एखाद्या वक्त्याने भाषण केले व त्यात परस्पर विरोधी विधाने केली. त्याने नंतर केलेल्या विधानावर आक्षेप घेतला तर त्यानेच आधी केलेल्या विधानामुळे तो पेचात सापडतो, आणि त्याने आधी केलेल्या विधानावर आक्षेप घेतला तर त्याने नंतर केलेले विधान व्यर्थ ठरते. परस्पर विरोधी विधाने करणारा वक्ता अशा रीतीने ठिकठिकाणी अडचणीत सापडतो. पोहणारची गुचक्या खातो, जनास कैसा काढू पाहतो. आशय लोकांचा राहतो ठाई ठाई. जो पोहणारा स्वतःच गटांगळ्या खातो तो इतर बुडणाऱ्या लोकांना बाहेर काढू शकत नाही. त्याचप्रमाणे विषय नीट आकलन न झाल्याने ज्याच्या भाषणात घोटाळा असतो त्याच्या भाषणाने ठिकठिकाणच्या लोकांच्या शंका तशाच राहून जातात.
आपणची बोलिला संहार, आपणची बोलिजे सर्वसार, दुस्तर मायेचा पार टाकीला पाहिजे. एकीकडे सर्व नाशवंत आहे असे आपण म्हणतो आणि दुसरीकडे सर्व काही सार आहे, घेण्यालायक आहे असे आपणच सांगतो. वक्त्याच्या अशा बोलण्याने घोटाळा उत्पन्न होतो. उलट वक्त्याचे भाषण असे असावे की त्याच्या योगाने तरुण जाण्यास कठीण असलेली माया नदी माणसाला पार करता येईल. जे जे सूक्ष्म नाम घ्यावे, त्याचे रूप बिंबवून द्यावे, तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत. ज्या ज्या सूक्ष्म तत्वांचे नाव घ्यावे, त्याचे स्वरूप स्वच्छपणे समजावून द्यावे, असे केले तरच विचारवंत वक्ता म्हणवून घेता येते. ब्रह्म कसे मूळ माया कैसी, अष्टधा प्रकृती शिवशक्ती कैसी, षडगुणेश्वराची स्थिती कैसी, गुणसाम्याची. उदाहरणार्थ, ब्रह्म कसे आहे, मूळ माया कशी आहे, अष्टधा प्रकृती आणि शिवशक्ती कशा आहेत, षडगुणेश्वराची व गुणसाम्याची स्थिती कशी आहे. अर्धनारी नटेश्वर, प्रकृती पुरुषाचा विचार, गुणक्षोभिणी तदनंतर त्रिगुण कैसे. अर्धनारी नटेश्वर व प्रकृती पुरुष यांचा विचार कसा, गुणक्षोभिणी आणि नंतर त्रिगुण कसे असतात. पूर्व पक्ष कोठून कोठवरी, वाचांश लक्षांशाची परी, सूक्ष्म नाना विचार करी, धन्य तो साधू. पूर्व पक्षांचे क्षेत्र कोठून कोठवर असते, वाचांश व लक्षांश यांचे प्रकार कोणते, अशा रीतीचे अनेक सूक्ष्म विचार जो करतो तो साधू धन्य होय. नाना पाल्हाळी पडेना, बोलिलेची बोलावेना, मौन्य गर्भ अनुमाना आणून सोडी. चतुर अध्यात्म वक्ता उगीच पाल्हा लावित नाही. तो एकदा जे बोलतो तेच पुन्हा पुन्हा बोलत नाही, परंतु वाणीला जेथे मौन पडते असे ब्रह्मस्वरूप आपल्या वक्तृत्वाने तो श्रोत्यांच्या कल्पनेत आणून सोडतो. घडी एक विमळ ब्रह्म, घडी एक म्हणे सर्व ब्रह्म, द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म क्षण एक. एकदा म्हणतो ब्रह्म निर्मल आहे, नंतर म्हणतो जे काही आहे ते सर्व ब्रह्म आहे, पुन्हा म्हणतो ब्रह्म द्रष्टा आहे, साक्षी आहे व सत्तारूप आहे. निश्चलतेची झाले चंचल, चंचलतेची ब्रह्म केवळ, नाना प्रसंगी खळखळ निवाडा नाही. एकदा म्हणतो ब्रह्म निश्चल होते, ते चंचल झाले, आणि त्यावर म्हणतो की जे चंचल आहे तेच ब्रह्म होय. अशा प्रकारची परस्पर विरोधी विधाने निरनिराळ्या प्रसंगी जो वक्ता करतो त्याला विषय नीट कळलेला नसतो, त्याच्या कल्पना स्पष्ट नसतात. चलते आणि निश्चळ अवघे चैतन्याची केवळ, रूपे वेगळाली प्रांजळ कदापि बोलवेना. प्रत्यक्ष चंचल असून ते निश्चळ कसे असे विचारले तर तो म्हणतो की केवळ एक चित स्वरूपच सगळीकडे असल्याने चंचल सुद्धा मूळ स्वरूपच समजावे. एकाच चैतन्याची ही भिन्न रूपे आहेत, पण हे आपले म्हणणे त्यास स्पष्ट करून कधीही सांगता येत नाही. उगीच करी गथा गोवी, तो लोकांस कैसे उगवी, नाना निश्चये नाना गोवी पडत जाते. अशा प्रकारचा घोटाळा ज्याच्या विचारांमध्ये असतो तो वक्ता लोकांची समजूत योग्य तऱ्हेने घालू शकत नाही, लोकांना योग्य व बरोबर ज्ञान देऊ शकत नाही. निरनिराळी मते ऐकत गेल्याने नवीन नवीन घोटाळे निर्माण होतात. भ्रमास म्हणे परब्रह्म, परब्रह्मास म्हणे भ्रम, ज्ञातेपणाचा संभ्रम बोलो न दावी. असा अर्धवट वक्ता भ्रमाला परब्रह्म म्हणतो व परब्रह्माला भ्रम म्हणतो. आपण ज्ञानी आहोत या अभिमानाने तो बोलत असतो. घाली शास्त्रांची दडपण, प्रचिती वीण निरूपण, उसो जाता उगाच सीण अत्यंत मानी. आपल्या चुकीच्या विधानांना तो शास्त्र वचनांचा आधार दाखवतो, परंतु त्याचे बोलणे प्रचितीचे नसते आणि त्याला जर प्रश्न विचारले तर तो अत्यंत नाराज होतो. ज्ञात्यास आणि पदार्थ भिडा, तो काय बोलेल बापुडा,
सारा साराचा निवाडा झाला पाहिजे. जो स्वतःला ज्ञाता म्हणवतो आणि वस्तूंची अपेक्षा धरतो, म्हणजे दृश्य पदार्थ सत्य मानतो, तो बिचारा निर्भयपणे सत्य सांगू शकत नाही. सार कोणते आणि असार कोणते याचा बरोबर निवाडा झाला पाहिजे, तरच तो ज्ञाता खरा. वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण काहीच न करी, प्रचिती विणतैसी परी ज्ञानाची झाली. समजा एखादा वैद्य आपल्या मात्रेची मोठी तारीफ करतो, पण त्या मात्रेचा गुण मात्र काही दिसत नाही, तर त्याची तारीफ व्यर्थ ठरते. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष अनुभव नसेल तर ज्ञानाची अवस्था त्या मात्रेसारखी होते. जेथे नाही सारासार तेथे अवघा अंधकार, नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे. ज्या ठिकाणी सारासार विचाराचा अभाव असतो त्या ठिकाणी सगळा अज्ञानाचा अंधार असतो. अशा माणसाला निरनिराळ्या परीक्षा करून ज्ञान प्राप्त करून घ्यावे हा विचार सुचत नाही. पाप पुण्य स्वर्ग नरक, विवेक आणि अविवेक, सर्व ब्रह्मी काय एक सापडले नाही. सर्व ब्रह्म आहे असे एकदा म्हटले की मग तेथे पाप पुण्य स्वर्ग नरक विवेक अविवेक यांना स्थानच उरत नाही. पावन आणि ते पतन दोन्ही मानिली तत्समान, निश्चये आणि अनुमान ब्रह्मरूप. पतित आणि पावन ही दोन्ही ब्रह्मरूपच होतात. निश्चयाचे ज्ञान आणि केवळ अनुमान दोन्ही ब्रह्मरूपच बनतात. ब्रह्मरूप झाले आघवे तेथे काये निवडावे, आवघी साखरची टाकावे काये कोठे. ज्याप्रमाणे सगळीकडे साखर साखर झाली तर साखर निराळी काढून बाजूला ठेवता येत नाही, त्याचप्रमाणे जे जे आहे ते सारे ब्रह्मरूप झाल्यावर तेथे सारासार निवडायला जागाच उरत नाही. तैसे सार आणि असार अवघा झाला एकंकार, तेथे बळाबळा अविचार विचार कैचा. जसे हे तसे ते जेथे सार आणि असार हा भेद नाहीसा होऊन एकंकार झाला तेथे विचार उरत नाही, अविचाराचेच प्राबल्य होते. वंद्य निंद्य एक झाले तेथे काये हाता आले, उन्मत्त द्रव्ये जे भुलले ते भलतेच बोले. जेथे वंद्य आणि निंद्य यामधील भेदच नाहीसा होतो तेथे काहीच हाती लागत नाही. तेथे माणूस भ्रष्टचरित बनतो. अंमली पदार्थ प्यायल्यावर त्याच्या नशेमध्ये माणूस जसे वाटेल ते बरळतो, तसे हे सर्व ब्रह्मवादी बरळतात. तैसा अज्ञान भ्रमे भुलला, सर्व ब्रह्म म्हणून बैसला, महापापी आणि भला एकची मानी. अनेक जन्म नीतिधर्माने वागून उपासना केल्यानंतर माणूस आत्मज्ञानाचा अधिकारी बनतो. अशा माणसाचे अंतःकरण अत्यंत विकाररहित आणि निर्मळ असते. आत्मज्ञान झाल्यावर त्याची देहबुद्धी मरते. त्याची नीतिधर्माची आणि समाज वर्तनाची बंधने तुटतात ही गोष्ट खरी, पण त्याचा अर्थ असा नव्हे की तो वाटेल तसे अनितीने आणि अधर्माने वागतो. अनेक जन्मांच्या अभ्यासाने त्याच्या वागण्यात नीतिमत्ता मूर्तिमंत साकार होते. व्यवहारात तो व्यवहाराच्या भेदानुरूपच वागतो. परंतु लबाड लोक व अज्ञानी माणसे या सर्व ब्रह्मवादाचा गैरफायदा घेऊन स्वैराचाराने वागतात. त्यांच्यावर श्री समर्थ कडक टीका करीत आहेत. मादक द्रव्य घेतलेला माणूस जसे भलतेच बोलतो, त्याचप्रमाणे अज्ञानातून उदय पावलेल्या भ्रमाने जो मोह पावला आहे तोच सर्व ब्रह्म आहे असे म्हणत बसतो. महापापी आणि पुण्यवान यांना तो एकच मानतो. सर्व संग परित्याग अभासवा विषये भोग, दोघे एकची मानिता मग काये उरले. सर्व संग परित्याग ही प्रखर वैराग्यावस्था आणि बंधनरहित स्वैर विषयोपभोग या दोन्ही स्थिती एकच मानल्यावर पुढे काही सांगायचे उरतच नाही. भेद ईश्वर करून गेला, त्याच्या वाचेन नवचे मोडिला, मुखामध्ये घास घातला तो अपानी घालावा. वास्तविक जगामध्ये ईश्वरानेच भेद निर्माण करून ठेवला आहे.
तो कुणाच्या बापालाही मोडता येणार नाही. जगात भेद राहणारच. जो घास तोंडामध्ये घालायचा तो गुदद्वारामध्ये घालता येणे शक्य नाही. ज्या इंद्रियास जो भोग तो तो करी यथा सांग. ईश्वराचे केले जग मोडिता उरेना. ज्या इंद्रियांचा जो भोग निसर्गाने नेमला आहे तो भोग ते इंद्रिय यथासांग घेऊ शकते. ईश्वराने जगाची रचना केलेली आहे, ती मोडता येत नाही. अवघी भ्रांतीची भुटाटकी प्रचिती विण गोष्टी लटकी. वेड लागले जे बटकी ते भलतेंची बोले. सर्व ब्रह्मवाद्यांचे बोलणे जगात भेद मुळीच नाही असे म्हणणे व तसे वागणे ही भ्रमाची भुताटकी आहे. भ्रमाची बाधा झालेल्या माणसाचे ते बोलणे आहे. प्रत्यक्ष अनुभवाचा अभाव असल्याने ते बोलणे खोटे आहे. एखाद्या दासीला वेड लागले म्हणजे ती जसे भलतेच बरळते तसे हे सर्व ब्रह्मवाद्यांचे बरळणे समजावे. प्रत्यय ज्ञाता सावधान त्याचे ऐकावे निरूपण. आत्मसाक्षात्काराची खुण तत्काळ बाणे. जो स्वतः अनुभव घेऊन आत्म्याचे ज्ञान संपादन करतो आणि जो सावधान असतो त्याचेच निरूपण ऐकावे. अशाचे निरूपण ऐकल्यावर आत्मसाक्षात्काराची खूण ताबडतोब अंतःकरणात बाणते. वेडे वाकडे जाणावे आंधळे पाऊली ओळखावे. बाष्कळ बोलणे सांडावे वमक जैसे. जे वेडे वाकडे आहे ते बरोबर समजावे. माणूस आंधळा आहे हे त्याच्या चालण्यावरून ओळखतात. त्याचप्रमाणे सर्व ब्रह्मवाद्यांसारखे वेडेवाकडे सांगणारा ज्ञानी आहे किंवा नाही, स्वानुभवी आहे किंवा नाही हे त्याच्या प्रत्यक्ष वागण्यावरून ओळखावे. असले वाह्यात बोलणे ओकारीप्रमाणे सोडून चालते व्हावे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अनुमान निरसन नाम समास चौथा. तर श्रोते हो, अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक 17व्या मधील समास चौथ्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरिओम हरिओम हरिओम.